नमस्कार. कसे काय मजेत ना? सगळेजण मजेत असावे हे देवाचरणी प्रार्थना आहे. तर आज आपण बनवणार आहोत आंबाड्याची भाजी. अगदी पारंपरिक पद्धतीने पौष्टिक व चविष्ट असे. सर्वात आधी एक जुडी आंबाड्याची भाजी घेऊन आलेले, स्वच्छ धुवून घेतले. एकदम कोवळी भाजी मिळालेली होती. थोडंसं जाडसर असेल तर ते लवकर शिजत नाही, कोवळी असेल तर लवकर शिजतो. एका पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवलेलं, मग त्याच्यामध्ये आंबाड्याची भाजी घालून घ्यायचा. आंबाड्याची भाजीचा रेसिपी अनेक प्रकार आहेत, त्याच्यामध्ये हा पारंपरिक पद्धतीने आहे. हा पालेभाजी तेल न वापरता पण आपण करून घेऊ शकतो. जर आपल्याला पाहिजे असेल तर तेल ह्याच्यामध्ये आपण वापरू शकतो. तर इकडं भाजी शिजले की नाही चेक करत आहे. तर भाजी इकडे शिजलेलं आहे. सगळ्या भाज्या शिजवायचं पद्धत वेगळीच असते आणि हा भाजी शिजवायचं पद्धत वेगळंच असतं. म्हणजे पहिल्यांदा आपण करत असेल तर पूर्ण ह्याचं माहिती घेऊनच करायला पाहिजे, कारण ना हा सगळ्यांना भाजी करायला जमत नाही. तर आपण शिजले कसं कळून घ्यायचं म्हटलं तर एका हातामध्ये घेऊन पूर्ण असं पेस्ट झाला पाहिजे. पेस्ट झाला तरच हा भाजी शिजले असे समजून घ्यायचा. तस माझं इकडं भाजी शिजलेलं आहे. तर मी पाणी वेगळं, ज्या पाण्यामध्ये आपला भाजी शिजलेला आहे ते सगळं पाणी वेगळं करायचं. त्या पाण्यामध्ये थोडंसं आंबटपणा असतो म्हणून सगळं पाणी काढून घ्यायचं असतं आणि वेगळं एक त्याच भांड्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे. तो पण उकळता आला की मग आपलं जे निथळून घेतलेलं भाजी असतं ना ते ह्याच्यामध्ये घालून अनेकदा शिजून घ्यायचा. आता त्याच्यामध्ये थोडंसं हळद, मी थोडंसं रवा वापरायचा किंवा राहिलेलं भात असते ना किंवा फ्रेश भात करून घेतो, हा भात त्याच्यामध्ये घालून घ्यायचा. मीठ हे सगळं घालून अनेकदा झाकण लावून थोडंसं वरती पाणी घालून घ्यायचा, म्हणजे खाली लागणार नाही. मग एकदा शिजून घ्यायचा. मग इकडे मी कच्चा शेंगदाणा घेतला आहे, त्याचं साल काढून घेतले आणि थोडंसं खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचं, नाहीतर 2 पाकळ्या घातले तरी पण चालते. आता त्याच्यामध्ये घालून घ्यायचा आणि थोडंसं पाणी जे आपण वरती ठेवलेलं असतं थोडं थोडं त्याच्यामध्ये घालून असे छान मस्त शिजून घ्यायचं. आपण ह्याच्यामध्ये ना भात वापरले तरी चालते, रवा घातले तरी चालते आणि ज्वारीचे कण्या म्हणतात ना ते पण ह्याच्यामध्ये घालू शकतो. 2 लसूण घेऊन सोलून घेतले आहे. आता त्याच्यामध्ये 1 किंवा 2 हिरवी मिरची, सोललेला लसूण, जिरे खलबत्त्यामध्ये बारीक पेस्ट करून घ्यायचा. अशा प्रकारे एकदम बारीक कुटून घ्यायचा. कुटून घातलेला तर स्वाद वेगळाच होतो, मिक्सरमध्ये नाही वापरायचा. अशा प्रकारे बारीक करून घ्यायचा. आता पेस्ट शिजत असतो त्यावेळीच आंबाड्याच्या भाजीमध्ये घालून घेतले. छान मस्त उकळी आले. आता थोडंसं त्याच्यामध्ये तेल घातले तरी पण चालते, नाही घातले तरी पण चालते. घातले की थोडंसं कलर म्हणजे ग्रीन हिरवीगार छान येतो. आपण इकडे बघू शकता. जर आपल्याला थोडंसं पातळच पाहिजे असेल तर थोडं पाणी अजून घालून घ्यायचं, नाहीतर आपल्याला जसं आवडतं तसंच राहून ठेवायचं. आता इकडं पूर्ण भाजी तयार आहे, इकडे बघू शकता तुम्ही. 2-3 वेळा झाकण घालून मी थोडंसं इकडं शिजून गॅस बंद करून ठेवले. इकडे बाजूला गरमागरम ज्वारीची भाकरी पण तयार करून घेतले. ज्वारीच्या भाकरीसोबतच खूप छान लागतो. ज्वारीची भाकरी, आंबाड्याची भाजी, थोडंसं मसालेदार तिखट असतो ते घालून घ्यायचं आणि कच्चं तेल म्हणजे शेंगदाण्याचं तेल असतो ना ते ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं. सगळे छान मस्त मिक्स करून घ्यायचं आणि हे पहा, हा एक पालेभाजी करून घेतले ना दुसरं भाजी काही पण नको असतो. इतकं चविष्ट आणि मस्त लागतो. तुम्हाला पण आवडतं असेल तर नक्की कमेंट करून सांगा. हा रेसिपी तुम्हाला कसं वाटलं? दुसरं कुठलं तरी रेसिपी आपल्याला पाहिजे असेल तर सांगा. पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.